त्यानंतर या कार्यक्रमाच्या दस्तावेजासाठी मी माननीय प्रेषित जयवंत त्यांना विनंती करेन त्यांनी आजच्या या आपल्या मराठीमध्ये चालेल ना केलेलं. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा विद्या मॅडम, भारत विकास अभियानच्या वतीने प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बसलेले आमचे मित्र प्रितेशजी आणि ऑपरेशन सिंधूर नंतरचा भारत या विषयावरती वक्ता म्हणून आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी आलेले आमचे मित्र मकरंदजी मुळे. खरं तर भारत विकास अभियान याच्या मार्फत आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक काही कार्यक्रम करत असतो. त्यातला एक छोटासा भाग दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला भारत माता पूजन हा कार्यक्रम आम्ही करत असतो. त्याच्यामध्ये संपूर्ण वंदे मातरम राष्ट्रगीत गायनानी कार्यक्रमाचा समारोप होतो. तरुणांमध्ये देशभक्ती जागृत होईल म्हणून हा कार्यक्रम करत असतो. त्याचप्रमाणे ज्वलंत असे वेगवेगळे विषय, अशा विषयांवरती समाजाचं प्रबोधन व्हावं, समाजाच्या बौद्धिक वर्गाला वेगवेगळे कार्यक्रम ऐकायला मिळावेत, विषय ऐकायला मिळावे म्हणून सुद्धा आम्ही असं सत्र आयोजित करत असतो. याच्यापूर्वी हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार त्या विषयावरती डाव्यांचा दहशतवाद या विषयावरती असं ते सत्र आयोजित केलं होतं. आणि त्या सत्रामध्ये समाजातला बौद्धिक वर्ग जो आहे हा बौद्धिक वर्ग एकत्र यावा आणि या बुद्धिजीवी वर्गाला वेगळ्या विषयावरती ऐकायला मिळावं आणि हा बुद्धिजीवी वर्ग शहरातला वर्ग जो आहे हा एकत्रित येऊन त्यांनी त्या विषयावरती चर्चा करावी, कार्यक्रम झाल्यानंतर देखील यावर चर्चा करावी, विचार विनिमय करावा, असा मुळामध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू. आजचा देखील कार्यक्रम आपण पाहत आहोत. या कार्यक्रमाचं एक थोडंसं वेगळेपण असं की आम्ही जे वेगवेगळे विषय या विषयांवर सत्र ठेवली, प्रत्येक वेळी विषय वेगळा होता, प्रत्येक वेळी सन्माननीय आमचे वक्ते हे वेगळे होते. त्याचबरोबरीने आम्ही हा देखील एक नियम पाळलाय की हा कार्यक्रम कोणाचा आहे, तर मुळात हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांचा. त्याच्यामुळे कार्यक्रमाचा अध्यक्ष कोण असेल तर ह्या तुमच्यापैकीच आलेला सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या असं ज्येष्ठ जो असेल तो आपल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष असेल. आमच्या सगळ्या कार्यक्रमांना म्हणून आम्ही अध्यक्ष सुद्धा प्रत्येक वेळेस वेगवेगळे, म्हणजे वक्ता रिपीट नाही, अध्यक्ष रिपीट नाही, कार्यक्रमाचा विषय रिपीट नाही, अशा स्वरूपाचा थोडंसं कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे हे आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा आपला विषय ऑपरेशन सिंधूर नंतरचा भारत. खरं तर आजपासून बरोबर 2 महिने आधी म्हणजे 22 एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. खरं तर भारत देशाने दहशतवादी हल्ला ह्या विषयावरती जर का अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जगामध्ये भारत असा एकमेव देश असेल की परकीय देशापासून झालेले आक्रमण आणि आक्रमणामध्ये आपल्या देशवासियांच्या झालेल्या हत्या याचं जर का काउंटिंग केलं तर जगामध्ये असा कोणताही देश नसेल इतका या देशांनी भोगलेला आहे. अगदी आपल्या जवळच्या मुंबईचं आपण उदाहरण घेतलं तर मुंबई सिरियल बॉम्ब ब्लास्ट 12 मार्च त्यावेळी झालेले बॉम्ब ब्लास्ट आणि त्याच्यामध्ये झालेला मानवी मृत्यू 750च्या वर मानवी मृत्यू आणि 1000च्या वर अपंगत्व, आणि ते असं अपंगत्व की ते आयुष्यभर लाईफ टाईम अपंगत्व होईल असं अपंगत्व. मला आठवते 11 जुलै 2006 बरोबर रक्षाबंधनचा दिवस होता. भाऊ आपल्या बहिणीला भेटायला चालला होता. मुंबईतल्या लोकलमध्ये बॉम्ब ब्लास्ट, 7 लोकलमध्ये एका टाइम बॉम्ब ब्लास्ट झाला. 350च्या वर मानवी मृत्यू, 700 अपंग. दुसरं उदाहरण मला सांगता येईल अजमल कसाब. संपूर्ण जगभराने हौदोस पाहिला, थैमान पाहिले, अशा त्या हत्या देशाला वेदना होतील अशा 2001 साली संसदेवर झालेला हल्ला, कंदहार विमान अपहरण आणि देशातले इतर दहशतवादी हल्ले त्याच्या बाबतीत म्हणजे ते बोलायला गेलो तर सत्राचा तोच विषय होईल. त्याच्यामुळे जास्त त्या विषयामध्ये खरं तर मी जाणार नाही. पण हे असे सगळे हल्ले झाल्यानंतर त्या वेळेच्या सरकारने दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येत नाही प्रतिक्रिया दिल्या. 22 एप्रिलला पहलगामला हल्ला होतो. त्या हल्ल्यामध्ये 25 पर्यटक आणि एक स्थानिक नागरिक, 26 हत्या होतात आणि त्या हत्या झाल्यानंतर सरकार त्याचं एक चोख प्रत्युत्तर देतं. म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतर परिणाम भोगणारा देश, दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देणारा देश, तो देश दहशतवादी हल्ला झाल्यानंतर प्रतिशोध घेतो आणि त्या प्रतिशोधाला नाव देतो की ऑपरेशन सिंधूर. आता तिथपासून खऱ्या अर्थाने विषय सुरू होत आहे. ऑपरेशन सिंधूर नाव का दिलं हा तुम्हाला नागरिकांसाठी अतिशय कुतूहलाचा, उत्सुकतेचा विषय. तिथपासून आपली उत्सुकता सुरू होते की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून घरामध्ये घुसून आपण मारलं, आपल्या सैनिकांनी मारलं, आपल्या सरकारने त्याची प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया दिल्यानंतर
आता अंतिम टोकापर्यंत युद्ध झालं पाहिजे असं आपल्याला वाटत होतं. त्या दरम्यान सीजफायर सारखा विषय होतो. तो सीजफायर सारखा विषय का केला जातो? आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा हल्ला होतो त्यावेळी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती असतात. त्या दौऱ्यावरनं ते परत येतात. पण ऑपरेशन सिंदूर उरकल्यानंतर अद्याप कालपर्यंत जे आहे ते भेट द्यायला जातात आणि भेट दिल्यानंतर तुर्कस्तान जरी या युद्धामध्ये सहभाग घेतो प्रसिद्ध करतात. ते का करतात? हा आपल्या सगळ्यांसाठी उत्सुकतेचा खरं तर अभ्यासाचा विषय आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे जाणून घेण्यासाठी आपण पण खऱ्या अर्थाने हा शहरातला बुद्धिजीवी वर्ग उत्सुक आहे. त्या उत्सुकतेपोटी ह्या विषयातले एक तज्ज्ञ अभ्यासक, राजकीय विश्लेषक आणि एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अभ्यासक असणारे, याचा परिणाम देशाला झालेली आर्थिक स्थिती, देशाचे जे आहेत ते आंतरराष्ट्रीय सामरिक संबंध, अशा वेगवेगळ्या पैलूंवरती ऑपरेशन वंदे जगजननी वंदे संबल लेकर हिंदू चेतना समरसता का मंत्र महान अतीत की गौरव गाथा का पथदर्शक प्रेरक आह्वान भविष्य का पथ उज्ज्वल करने शक्ति संचयन साधना निष्दिन प्रतिपल चलती आई राष्ट्र धर्म आराधना वंदे मातृभूमि वंदे वंदे जगजननी वंदे मातृभूमि आराध्य हमारी राष्ट्रभक्ति है प्रेरणा ईश्वर का है कार्य हमारा जीवन की संकल्पना केशव प्रेरित संग मार्ग पर चरे वैति की कामना निष्दिन प्रतिपल चलती आई राष्ट्र धर्म आराधना वंदे मातृभूमि वंदे वंदे जगजननी वंदे बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे मातरम 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 मातरम. मी विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो त्यावेळेपासूनचे आमचे सोबत काम केलेले आमचे ठाण्यातले कार्यकर्ते बकरंची मुळे तेव्हापासूनचे खरं तर आमचे मित्र, त्यांचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. लौकिक अर्थाने त्यांचा जो परिचय आहे म्हणजे मकरंद मुळे ठाणे निवासी आहेत. पु ल देशपांडे कला अकादमी प्रभादेवी या संस्थेचे ते सदस्य आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते पत्रकारितेमध्ये आहेत. पत्रकार म्हणून त्यांचं खूप मोठं खूप विपुल लेखन आहे, व्याख्याते आहेत, विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरचे ते विश्लेषक आहेत, विविध चळवळींचे अभ्यासक आहेत. आपल्याला युट्यूबवर मॅक कट्टा म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, ते चॅनल त्यांचं स्वतःच आहे. दीनदयाल प्रेरणा परिचय खरं तर त्यांचा खूप मोठा आहे. दीनदयाल प्रेरणा केंद्र ठाणे या स्वयंसेवी संस्थेचे ते कार्यवाह आहेत. राष्ट्रीय मतदाता मंच या संस्थेचे सुद्धा सदस्य आहेत. त्यांना ठाणे महापालिकेचा गुणीजन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सन 1995 पासून ते पत्रकारितेमध्ये आहेत. दैनिक तरुण भारत हे जे वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विश्व संवाद केंद्र या सामाजिक विषयांमध्ये संदर्भ प्रसार केंद्राचे समन्वयक संस्थेचे केंद्राचे समन्वयक म्हणून काम केलेलं आहे. संवाद माध्यम सेवा केंद्र पुणे या न्यूज फीचर सेवेचे संपादक म्हणून काम केलेलं आहे.
दैनिक सांस तरुण भारत या सांस दैनिकाचे ते ठाणे मुंबईचं त्यांनी काम केलेलं आहे. साप्ताहिक विवेकचे मुख्य उपसंपादक सहसंपादक म्हणून जबाबदारी होती. त्याशिवाय त्यांचा म्हणजे आपण विविध वृत्तवाहिन्यांवर जे चर्चा होत असतात, चर्चासत्र असतात, त्या चर्चासत्रांमध्ये त्यांनी त्यांचा रेग्युलर विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवरती भाष्य करण्यासाठी त्यांचा सहभाग असतो. त्यांनी वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये विपुल लेखन केलेलं आहे. पुस्तकांचं संपादन, लेखन आणि प्रकाशन केलेलं आहे. ठाण्यामध्ये दिवाळी पहाट आणि त्यानिमित्ताने संगीत कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमाचे आयोजक आणि निवेदक आहेत. विविध समाज माध्यमांमध्ये सहभागी असतात, त्यामध्ये सक्रिय आहेत. आणि एक विशेष त्यांच्याबद्दलची म्हणजे खरं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा अनुभव म्हणून सांगतो. ज्या वेळेला काही सामाजिक विषय असतात आणि त्या विषयांमध्ये आपल्याला स्वतः निष्काम बहिणी, राहुल जोशी या सगळ्या मित्रांचा ज्यांचा उल्लेख केला त्यांचं मनपूर्वक आभार. या निमित्ताने मला परत एकदा अभ्यासाची संधी मिळाली आणि जसं परिचय करून देताना प्रबोधनावर म्हणले की 88-89 पासूनची मैत्री आहे आणि तिथपासून खरं म्हणजे भिवंडीशी नातं आहे. त्यामुळे ज्यावेळी फोन आला की भिवंडीला यायचे तर ते यायचं म्हणजे काय मी हो म्हणायचं नव्हतं, त्यांनी ठरवलंच होतं मी यायचं. त्यावेळी फक्त मी तांत्रिकदृष्ट्या हो म्हणायचो. आणि गेल्या रविवारीच बहुतेक हा आपण कार्यक्रम ठरवत होतो, पण मी फक्त गेल्या रविवारी नव्हतो. तर मी विनंती केली की बाबा या रविवारी चालेल का, तर तेवढी त्यांनी मला सवलत दिली आणि त्यामुळे आज हा कार्यक्रम होतो. प्रेषितनी जे प्रास्ताविक केलं त्यात बहुतांश मुद्दे मांडलेले आहेत, त्यामुळे चांगली पार्श्वभूमी त्यांनी तयार केलेली आहे. आणि इथून तुमच्या सगळ्यांचे चेहरे किंवा तुमची देहबोली ही खूप पुरेशी बोलकी आहे. त्यामुळे बहुतेक जणांना विषय माहिती आहे, साधारणपणे प्रत्येकाचं स्वतःचं एक या अशा प्रकारच्या विषयांवरती चिंतन आहे तेही जाणवतं. किंवा मी जेव्हा आलो आणि मी वेळेत आलेलो आहे, म्हणजे 5ला मला सांगितलं होतं तर मी आलेलो, त्यामुळे मला भरपूर वेळ मिळाला. आणि मग काही जणांशी जेव्हा बोललो तेव्हा खूप संदर्भ त्यांच्याकडनंही मला मिळाले. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की मी जे दडपण घेऊन ठाण्याहून इथपर्यंत आलो तर तसं काही घ्यायची गरज आहे, बाकी विषय तुम्हाला माहिती नाही. त्याची एक सूत्रबद्ध रचना करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे जरी मी खूप कागद आणले असले असं तुम्हाला वाटत असलं तरी ते काही मी सगळं वाचून दाखवणार नाहीये. असे कागद किंवा डायरी वगैरे घेऊन वक्ता जेव्हा उभा राहतो तेव्हा तो खरोखर अभ्यासू आहे असं तुम्हाला वाटतं, तर तो एक फील तुम्हाला यावा याकरता मी अधिक कागद इथे ठेवलेले आहे. आणि माझं जे मराठी आहे ते साधारण मराठी आणि हिंदी मिश्र आहे. म्हणजे मी मराठी हिंदीतनंच बोलतोय असं तुम्हाला वाटेल, इतकं सोपं बोलण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे वेगळं हिंदी मला बोलावं लागणार नाही. आपण सगळेच आपलं रोजचं जीवन जगत असतो आणि तो रोजचा व्यवहार काही नोकरी, व्यवसाय, जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास, अशा प्रत्येक रहाटगाडग्यातनं आपण रोज जात असतो. आणि असं रोज जात असताना वेगवेगळ्या विषयांचा परिणाम, प्रभाव आपल्यावर होत असतो. अनेक विषयातले प्रतिक्रिया आपल्या मनात उमटत असतात. काही वेळा चीड येते, काही वेळा राग येतो, नैराश्य येतं, एक उदासीनता येते आणि काही वेळा प्रचंड आनंद असाही भावना होते. त्यामुळे माणूस असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावना, त्या भावभावनांचं प्रकटीकरण आणि आपल्या क्षमता आणि मर्यादानुसार आपण काही ना काही करत असतो. आणि असं काही ना काही करणारे आपण सगळे असल्यामुळे आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर सारख्या विषयावर तुम्ही मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आज 22 जून आहे आणि आजच्या पहलगामच्या घटनेला आज 2 महिने पूर्ण झाले. 22 जूनचं वैशिष्ट्य असं आहे की आजच्या दिवशी रँडचा वध चापेकर बंधूंनी केला होता. 1897ला ती घटना घडली होती, त्याच्यावरचा चित्रपट आपल्या बहुतेकांनी बघितलेला आहे आणि मग ते अजूनही प्रत्येकाला गोंद्या आला रे आला असं ते सगळं लक्षात आहे. आणि आज पहाटे जेव्हा बातम्या आल्या म्हणजे रात्रीनंतर उशिरा, तेव्हा अमेरिकेने इराणवर हल्लाही केलेला आहे. आणि हा जो 22 एप्रिल ते 22 जूनचा 2 महिन्याचा कालखंड, 7 मे ते 10 जून अशा कालखंडात झालेलं ऑपरेशन सिंदूर आणि नुकतीच सायप्रस, क्रोएशिया आणि कॅनडा इथे झालेली पंतप्रधानांचा दौरा, अशा प्रामुख्याने या इतक्या साधारण या कालखंडावर आपण बोलण्याचा प्रयत्न करणार. पण जरी कालखंड 2 महिन्याचा किंवा जेमतेम 60 दिवसांचा असला तरी ज्या मुद्द्याकडे आपण, ज्या विषयावरचं आपण सगळे मिळून चिंतन करणार आहोत किंवा
माहिती जाणून घेणं त्याच्या मागे जाण्याची गरज आहे. हे जे वाक्य तिथे लिहिलेलं आहे, स्वतंत्रता को सार्थक करणे शक्ती का आधार चाहिए. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जेव्हा दुसरी पोखरणची चाचणी झाली, त्या पोखरण चाचण्या झाल्यानंतर शिवाजी पार्कला मुंबईत एक खूप मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाच्या बॅकड्रॉपवर याच ओळी लिहिल्या गेलेल्या होत्या नाहीये. त्यावेळी पण अशाच प्रकारच्या जागतिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अमेरिकेने आपल्यावर बंदी घालण्याची धमकी दिली, काही देशातली बंदीही घातली होती आणि तिथपासूनचे काही संदर्भ आपल्याला माहिती आहे. आपण 1947 साली स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यानंतर 1998 पर्यंत 4 युद्ध झालेली आहेत. 62, 65, 71 आणि कारगिलचं युद्ध 98-99च्या दरम्यान जे झालं. अशी प्रत्यक्ष 4 झालेली युद्ध स्वातंत्र्यानंतरची. 71च्या युद्धाचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यातनंच बांगलादेशची निर्मिती झालेली आहे आणि भारतीय सैन्याच्या अतुल्य असा जो पराक्रम आहे त्याचं एक दर्शन आपण जगाला घडवलं होतं. त्या 71च्या युद्धानंतर एकूणच पाकिस्तानची भारत विषयातले जे धोरणात्मक बदल झाले, त्या बदलांचे परिणाम म्हणून आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दहशतवादी हल्ले, ज्या 93च्या साखळी बॉम्बस्फोटाचा उल्लेख झाला तो, ते आतापर्यंतच्या पहलगामच्या घटना, हे सगळं त्या सगळ्यातनं आलेलं पाकिस्तानची प्रतिक्रिया आहे. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की 1980 साली लंडन मधले आपले जे उच्चायुक्त होते रवींद्र म्हात्रे, जे विक्रोळीला राहायचे, त्यांचं अपहरण झालं आणि एका अर्थाने 71च्या पाकिस्तानच्या झालेल्या पराभवाची नंतर पाकिस्तान सहकारी मित्र आणि सर्व भारतप्रेमी बंधू आणि भगिनी, आजचा आपण जो कार्यक्रम सादर केलेला आहे भारत विकास अभियानतर्फे सिंदूर, ऑपरेशन सिंदूर नंतरचा भारत, या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तर सगळ्यात जास्त महत्वाचा आभार जे आहे मकरंदजी मुळे साहेब जे आहेत, आजचे प्रमुख वक्ते, जे ठाण्यावरून इथे आलेले आहेत. त्यांनी भिवंडी समस्या देखील मांडलेली की भयंकर ट्रॅफिक जाम असते. या ट्रॅफिक जाम मध्ये देखील त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या इथे आलेले आहेत. त्यांनी भारताची जी माहिती दिली की भारताचे संरक्षण सिद्ध सरळ आणि सोप्या भाषेत जे समजून सांगितले, त्यामुळे आज आपल्याला भारत कुठल्या स्तरावर पोहोचलेला आहे हे त्यांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे. म्हणून त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्षा उपस्थित राहिल्या मॅडम आहेत, व्यवस्थित पार पाडला म्हणून त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. विशेष आभार निळकंठ मंदिर ट्रस्ट, ज्यांनी हा आपल्याला चांगला हॉल, AC हॉल उपलब्ध करून दिला आपल्या कार्यक्रमासाठी, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग केला, बहुमोल मार्गदर्शन केलं, त्यांनी आपल्या वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन तर केलं, पण वेळात वेळ काढून सगळ्या सहभाग घेतला, त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटचा आभार मी तुम्हा सर्व श्रोते वर्गांचा करतो, कारण हा जो कार्यक्रम आहे तुमच्या विना अपूर्ण आहे. तुम्ही देखील वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत, हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला, तुम्ही आमचा हुरूप वाढवलेला आहे, म्हणून तुमचा देखील पुन्हा एकदा सर्वांचा आभार. मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की आम्ही भविष्यात देखील असे काही कार्यक्रम करू, तेव्हा तुम्ही देखील याच उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्हाला प्रोत्साहित करावा. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार. या कोणाचे मी नाव घ्यायचे राहिले असेल त्या सर्वांचे देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम शूद्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुलकितकुसुमिता द्रुमदर्शो
कोटिकण्ठ कलकलनिनाद कराले कोटि कोटि भुजे भुज कर करवाले अबला के मारे तो भले बाहुबल धरणी नमामि तरिणी त्रिपुरलवर्णी मातरम् वन्दे मातरम् तुम्हि विद्या तुम्हि धर्म त्वं हि प्राणा शरीरे बहुते तुमिमा शक्ति हृदये तुमिमा भक्ति तुम्हारी प्रतिमा गढ़ी मंदिरे मंदिरे वन्दे मातरम् वन्दे दुर्गा दशप्रहरणधारिणी कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि तां नमामि कमलाम् अमलां सुजलां सुफलां मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणी मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् भारत माता की वन्दे